महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। शिरूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 या निवडणुकीत अनेक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। यावेळी स्वप्नील माळवे यांनी शिरूर नगर परिषद निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत। स्वप्नील माळवे हे व्यवसायाने वकील आहेत। स्वप्नील माळवे यांनी अल्पावधीतच वकील व्यवसायात चांगले नाव कमावले आहे। स्वप्नील माळवे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट उदय सरोदे, माजी अध्यक्ष वीरेंद्र सावंत, ॲडव्होकेट अनिल वाखारे, स्वप्नील रणदिवे, गणेश दसगुडे, विकास बोरुडे, श्याम पवार, चंद्रकांत जाधव, समत काझी, मंगेश कांबळे, मोनिका कांबळे, ओमकार आव्हाड, परेश सुपते, मिलिंद परदेशी, ओमकार टाक, विकास माळवे आणि आदी मान्यवर उपस्थित होते। शिरूर नगर परिषद निवडणूक सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आज अनेक उमेदवारांनी इथं अर्ज दाखल केला आहे। त्यातच एक उच्च शिक्षित, सुशिक्षित आणि वकील व्यवसायामध्ये असे नाव कमवलेले स्वप्नीलजी माळवे, ॲडव्होकेट स्वप्नीलजी माळवे आज यांनी आपला फॉर्म भरलेला। काय सांगाल तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये म्हणजे तुम्ही कॉलेजच्या जीवनापासून अनेक सामाजिक वगैरे काम केलेले, आज तुम्हाला असं का वाटतं की आपण आता नगरसेवक व्हावं असं का वाटलं? गेली 18 वर्षापासून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहेत आणि त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत हा जो काही नागरिकांसाठीचा संघर्ष जो आहे तो आमचा कायमस्वरूपी राहिलेला आहे। आणि नगरपालिकेमध्ये यायचं कारण म्हणजे की आजपर्यंत आजतागायत जेवढे पण जी काही माणसं गेली ती त्यांनी नागरिकांसाठी काय केलंय हे स्पष्टपणे शिरूरमध्ये काही दिसून येत नाहीये। जेवढी कामे आम्ही नगरपालिकेच्या बाहेर राहून केली ते त्याच्या 10% सुद्धा ह्याच्या अगोदर लोकांनी केली नाहीये। आणि आमच्या उच्च शिक्षितचा जो काही शिक्षणाचा प्रभाव आम्हाला त्या नगरपालिकेत पाडता येईल आणि त्या शिक्षणाच्या जोरावरती नागरिकांसाठी ज्या ज्या काही योजना असतील, जे की सरकारने अनेक योजना नागरिकांसाठी तयार केलेल्या आहेत परंतु ते लोकांपर्यंत पोहोचतच नाही। त्या पोहोचवण्याचं काम जरी केलं तरी सगळा नागरिक हा सुजलाम सुफलाम होऊन त्याच्या औषधापासून, शिक्षणापासून तर त्याच्या रोजगारापर्यंतचा सगळ्याच्या सगळा प्रश्न तो तिथंच सुटून जाईल ही आमची भावना आहे। म्हणून या माध्यमातून आम्हाला नगरपालिकेमध्ये यायचं आहे। आता ह्या वर्षी जी निवडणूक आहे अनेक मोठ्या घडामोडी झाल्यात, अनेक जे प्रस्थापित त्यांनी त्या निवडणुकीमधून माघार घेतलेली, तर ही निवडणूक कशी होणार तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला कशी जाणार आहे निवडणूक? मी जोपर्यंत आता माझ्या वार्डात फिरतोय, प्रभागामधून जे काही नागरिकांचं प्रेम, आशीर्वाद जे मला भेटतायत, तर सामान्य जनतेमधून एकच फक्त माझ्याबद्दलची जर बघितलं तर त्यांचं म्हणणं आहे की तुमच्यासारखा सुशिक्षित, सुसंस्कृत आणि गेल्या वर्षापासून जो माझा लढा त्यांनी बघितलाय त्याच्यामुळे त्यांचा प्रेम, आशीर्वाद हे माझ्या सोबत आहेत। आणि हीच जी काही सकारात्मकता जी आहे ती एवढी मोठ्या भरून निघली की पूर्ण शिरूर शहरामध्ये, प्रभागामध्येच नाही माझ्या तर पूर्ण शिरूर शहरामधून जे काही नागरिक माझ्यावरती प्रेम करतायत ते भरभरून प्रेम करतायत आणि त्यांच्या प्रेमाच्या आशीर्वादाने नक्कीच मी त्या नगरपालिकेत जाईल असा मला विश्वास आहे। नक्कीच निवडणूकमध्ये म्हणजे निवडणूक लढवताना हा प्रत्येक उमेदवार जे सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि चांगल्या प्रकारचा म्हणजे एक चांगल्या चारित्र्याचा उमेदवार असलाच पाहिजे हे सर्वसामान्य नागरिकांना हे अवगतच आहे। आणि आता बघू येणारा जो काळ आहे की शिरूरची जनता नेमकं कुणाला निवडून देतील, उच्च शिक्षित लोकांना आणखीन कोणत्या लोकांना निवडून देतील आता हे येणारा काळच पाहू। मी अनिल सोनवणे, महाराष्ट्र नामा लाईव्ह, शिरूर। महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची।